मला येऊन विचारलं मी वॉचमॅन दिसतोय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. सो मी आणि माझी फॅमिली आम्ही आलो आहे. आज संडे आहे आणि आम्ही आलो आहे भीमथडीची यात्रा इथे शिवाजीनगरमध्ये भरली आहे तिथे बघण्यासाठी, जे की ॲग्रिकल्चरल ग्राउंडवरती आहे. तर मी ह्यांना सांगत होते की हे सिंचन नगर आहे. बसवाल्याला विचार की तिथं बस थांबणार आहे का, नाही ऐकत नव्हते. बघा काय हे, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन तसंच होतं मला माहिती, आणि हे लोक माझं ऐकत नव्हते. आणि आता गर्दी बघा किती आहे. हे लोक लाजतात का. तर नेमकं आम्ही आलो होतो संडेच्या दिवशी आणि संडेला फारच म्हणजे प्रचंड अशी गर्दी होती. पूर्ण येतानाही आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं इथे. आणि जत्रा आतमध्ये आहे, बट इथे बाहेरही सगळं काय काय विकायला लागलेलं आहे. काय काय इथं विकायला, पण ढोलबिल मला बलून पाहिजे. नाही भेटणार. तुला बारीक आहे का? हा, बलून बिलून. किती वर्षाची आहे सांग जरा, किती वर्षाची आहेस तू? त्याला म्हणू का मी एकदा धरून? नाही, मी 9 काढून टाक. इथल्या इथं गेटपासून आतमध्ये जाण्यापर्यंतच आम्हाला भरपूर वेळ गेला, कारण की मी आधीच सांगितलं की आम्ही संडेच्या दिवशी गेलो होतो आणि नेमकं तर आम्ही संध्याकाळचं गेलो. संध्याकाळचा सगळ्याच लोकांना वेळ असल्यामुळे आम्हालाही संध्याकाळचाच वेळ भेटला तसं. आणि मम्मी पप्पा आधीच आले होते तर ते तिकीट काढलं त्यांनी आणि ते थांबले होते आमचं वेट करत. तर हे हरवले होते, आम्ही यांना आता भेटलो. किती स्ट्रगल करत आलोय आम्ही, ह्यांना काय माहिती. हे लोक आलेत गाडीवर. तर आपण कुठे आलोय आज बघा. मी तुम्हाला तिकीट ऐकलं का, ऐकलं. आणि मेन गोष्ट म्हणजे इथल्या तिकीटची किंमत. तर इथे तिकीट फक्त 60 रुपीजमध्ये आहे पर पर्सनचं. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा इकडे येऊन. खूप छान छान आहे आतमध्ये. आपण बघूच या ते पुढे. हे इथे एंट्रन्सलाच इथे एक बोर्ड लावला होता. तिथे पायाचे आणि हाताचे ठसे उमटवलेले होते आणि ज्यांचे आहे त्यांचे तिथे नाव लिहिलेले होते. मग आम्ही केलं आतमध्ये एंटर, आणि आतमध्ये एंटर गेल्याच इकडे सगळं म्हणजे हँडक्राफ्ट्स जे होतं ना सगळं, की जे सगळं हाताने बनवलेलं आहे, सगळं वेगळ्या वेगळ्या कल्चर वाईज. कुठल्या राजस्थानचं होतं, कुठलं तेलंगणा, कुठलं लाईक हैदराबाद, कर्नाटका, कोलकाता, ते सगळे वेगवेगळे स्टॉल्स होते. सो मी आणि मम्मी इथे आम्ही 2-3 स्टॉल्स पुढे आल्यावरती आम्ही ते बँगल्स बघायला थांबलो. टाइमपास करतो नाही मी मम्मी पप्पांना. मम्मीला प्रसाद सगळं दाखवून येते. तू ओपन केलंय का हे दाखवून? मी मॅनेज केलं. तर पूर्ण एक कंपार्टमेंट आमचं फिरून झालं आणि थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला आमचे इथे रिलेटिव्स भेटले. ते मग मम्मी त्यांच्यासोबत बोलत थांबली आणि मग आम्हीही थांबलो तिथे. काय माहिती काय बघतात एवढं काय येतं. ही बाई आता तिथं फोटो काढत होती. फोटो तिला सांगतोय काळा येतोय फोटो, तर मग तिला माहिती आहे ती काळी आहे म्हणून तिला काळा देणार फोटो. तुम्ही रेणुका राऊतला अरे सुपरस्टारच्या जवळ फील देतोय त्यांना. सारखं कुठं तरी हरवती. आम्ही नाही, तुम्ही हरवताय. आम्ही आता खाली टेस्ट करायला गेलो. केलं का मग?
सगळं टेस्टच करते का घेते पण आहे? काय नाही घेतलं आतापर्यंत. घरने बॅग घेऊन खाऊन पण झालंय पेरू. काय बोलले? काय बोलले? पप्पांना एक जण विचारतायत इकडून जायचं का तिकडून जायचं. पप्पा मला येऊन विचारतात तुम्ही वॉचमॅन दिसतोय का. हा हे घेतलं मम्मीने बघा. मी चांगलं शोधून ठेवलेलं ते नाही घेतलं. हा चांगलं आहे चांगलं. घे पटकन. त्या काकू बघा इथं बसून बनवतायत. ओय 500 रुपये. कितीला? हे बाई इकडं कितीला आहे? कितीला सांग ना जोरात. छोटा नाही का याच्यात? किती? केवढूशी 300 आहे नाही. तू कोण आहे सांगणारा? एवढं काय घेतलं. नुसतं खायचं घेते. ह्याच्यात भरलंय. ह्याच्यात हे मम्मीचनी घेतलंय. नुसतं खायचं घेते. तिकडे लाडू आहे. नुसतं खायचंच आवडतंय गाईच. तर काय करणार तुम्हीच सांगा. चला हे बघा ह्यानी इथंच खायला पण सुरुवात केली आहे. ही बघा हावरी. काय घेतीये गुड्डी? मी काय घेत नाही. मी टेस्ट करायला. मग भेटलं का? हाकललं ना त्यांनी? नाही हाकललं नाही. मी म्हणलं चला जाऊ दे. बिचारा सगळ्या स्टॉल वाल्यांचं नुकसान नको व्हायला. काय तर बस काय ते खावा आहे का? मी किती वेळ शोधते. तिकडं तू नुसतं सगळं टेस्ट करायला जाते. मग आम्ही लपलो. व्हेरी गुड. माझं तर प्रत्येक स्टॉलवरती प्रत्येक गोष्ट टेस्ट करण्यामध्येच पोट भरलं होतं आणि खूप छान गोष्टी होत्या इथे विकायला, खाण्याच्याही आणि बघायलाही खूप छान होतं सगळं. कुठं अजित दादा? बघा ते पोरांनी काय लिहिलंय. अजित दादा तुम्ही मुख्यमंत्री कधी होणार? कधी होणार? ओ नाही ह्या जन्मात तरी नाही होणार. मम्मी पप्पा काय अजून आम्हाला भेटले नाही. आम्ही हरवलोय का ते हरवलेत काय माहित नाही. आता आम्ही चालत पोचलोय इथं खाऊ गल्लीमध्ये. आणि इथे बघा दिवसभर फिरून हे लोक हे कसे दमून अशा खाली बसलेत. आणि आमची गँग फायनली आली आहे इथं. हे बघा हे आमचं लवीडवी कपल. हे मस्त आरामशीर हळू फिरत होते. हे बघा आमचं टोपलं भरलं. तुम्ही काय घेतलं? तर मी इथे अशी मांडी घालून येऊन बसले कारण मी वैतागली आहे. या सगळ्यांनी मला खूप फिरवलंय. मित्राला गेल त्यांना मोदक. कुणाला? डेंजर आहे आपली मम्मी. बोल सांग आता. तू कुणाला विचारून आली? असं कुठल्या पण लोकांना मोदक दिसले.
प्रसाद मला म्हणतो टोपला घेऊन बस पुढं. मी नाही घेणार. घे हे. आम्ही इथे आतमध्ये जेवायचं नाही हे आधीच ठरवलं होतं, म्हणून मग मम्मी आमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली मोदक. नक्की काय असतं. बस नाही भेटलं लवकर खा. आता निघालोय आम्ही आणि आम्ही आलो आता एक्झिट पाशी. लाईव्ह किचन मी दाखवलंय मगाशी. अरे कसला भारी बसून बघतोय. पुरणपोळी आहे पुरणपोळी का बस. हो ते हे पण पुरण आहे. ओके सो येस एक्झिट. आणि आता प्रचंड अशी गर्दी दिसते बाहेर पण. लिटरली 2 तास फिरल्यानंतर पाय खूप दुखायला लागले होते आणि घरी जायला उशीर होणार होता. मम्मी पप्पा गाडीवर आले होते आणि आम्ही तिघं बसनी, म्हणून मग बस परत जर उशीर झाला तर बस मिळणार नाही, म्हणून मग आम्ही लवकर निघालो. बट इथे पुढे आल्यावरती जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो होतो एंट्रीच्या वेळी तेव्हा इथे खूपच गर्दी होती, त्यामुळे इथले काय व्हिडिओज वगैरे म्हणजे इथे फोटो वगैरे नाही काढता आले. तर मग आम्ही म्हटलं पहिलं इथे जावं. आणि इथे तर आतमध्ये जाताना किती गर्दी होती, म्हणजे समजतच नव्हतं की काय डेकोरेशन आहे आणि काय. आणि आता बघा किती मोकळं तर किती सुंदर वाटतं. आणि आता बाहेर आल्यानंतर खूप सारे फोटोज व्हिडिओज घेऊन झाले. लाईटमध्ये आले. आणि येस दॅट्स इट फॉर दी व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.